गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. वेलकम. सगळ्यांचं स्वागत मराठी शेअर मार्केट क्लासमध्ये. आणि खूप दिवसांमध्ये साधारण 2 महिने झाले की 2 महिन्यात कुठलाच वेबिनार वगैरे झालेला नव्हता आपला. आज घेतोय आपण 2 महिन्यानंतर. माझा आवाज येतोय क्लिअर? आणि थोडं उशिरा अपडेट केलं काल, त्यामुळे बऱ्याच मेंबर पर्यंत माहिती पोहोचली नाही, मे बी. त्यामुळे कमी मेंबर्स असतील. गुड. सगळ्यांना आवाज येतोय ना? कोण कोण सध्या ट्रेडिंग करत आहे, कोणाकोणाचा पोर्टफोलिओ मायनस मध्ये आहे? सगळ्यांचाच असायला पाहिजे. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरचा आहे का? ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा जे इन्व्हेस्टमेंट करत आहेत, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म, किती लोकांचा पोर्टफोलिओ लाल कलरचा आहे? असायला पाहिजे, सगळ्यांचा असेलच. कारण की रेड. मार्केटच डाऊन आहे. बोला. हो सर, येस. रेडच. रेड आहे. ओके. 4 महिन्यापासून मार्केट निगेटिव्ह आहे, मायनस मध्ये आहे. सो हे मार्केट आहे, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस, इट्स अ पार्ट ऑफ मनी. सो हे खूप युज्युअल आहे, खूप कॉमन आहे या गोष्टी होणं. हा अनुभव सगळ्यांना पाहिजे. बरोबर. ज्या लोकांनी जे शिकलो त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा करत असतील, तर त्यांना जास्त प्रॉब्लेम नाही. चांगल्या कंपन्या जे मी सांगितल्या आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर नो प्रॉब्लेम. लॉस आज उद्या कव्हर होऊनच जाईल. आणि एक ऑपॉर्च्युनिटी सारखं याला बघायचं आहे आपल्याला. ओके, या गोष्टीला ऑपॉर्च्युनिटी सारखं बघायचं आहे की आपण ही 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 जी ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे ही जी वेळ आली आहे मार्केटली, याला आपण ऑपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण सध्या. चांगली वेळ आहे मार्केटमध्ये पैसे टाकणे असेल, ते स्टॉक एसआयपी असो किंवा ईटीएफ असो, तुम्ही ते करू शकताय. सध्या अशी मार्केटची परिस्थिती आहे. ओके. सो मी एकच नाही, 90% लोकांचे पोर्टफोलिओ सध्या मायनस मध्ये आहेत. कारण की 5 महिने होत आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. नंतर जानेवारी, फेब्रुवारी फेब्रुवारी पण संपत आला, म्हणजे जवळजवळ 5 महिने झाले मार्केट निगेटिव्ह आहे, वर नाही जात आहे. आणि बऱ्याचशा कंपन्यांचे स्टॉक्स 40-50% पर्यंत खाली आलेले आहे. टाटा मोटर्सचा स्टॉक जवळजवळ 40% खाली आलेला आहे. निफ्टी फिफ्टी ची कंपनी आहे, एशियन पेंट निफ्टी फिफ्टी ची कंपनी आहे, 4 वर्षात त्यांचे मायनसमध्ये रिटर्न आहेत. एशियन पेंटचे, त्याची ऑल टाइम हाय प्राइस जवळजवळ 3500 रुपये होती एशियन पेंटची. ती आता 2324 वरती आलेली आहे, 2324 रुपयावरती. सो खूप साऱ्या कंपन्या आहेत त्यांचे असे रिटर्न्स आहेत. बट हे तुमच्या सोबतच किंवा माझ्यासोबतच नाही, हे सगळ्यांसोबतच आहेत. लाखो करोड लोकांचा पैसा आहे. पण पॅनिक व्हायचं नाही जर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड असाल. ब्लू चिप स्टॉक्स, ब्लू चिप म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये काही, किंवा एफएनओच्या कंपन्या, त्याच्या व्यतिरिक्त ज्या कंपन्या त्याच्यामध्ये आपण काम करत नाही, मी रिकमेंड पण करत नाही. बरोबर. सो आजचा सेशन आहे, थोडा महत्वाचा आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर आधी विचारून घ्या. आधी झालेले काही टॉपिक्स असतील त्याविषयी, किंवा तुमच्या मनात काही जनरल शंका असतील ते विचारा. मग मी तुम्हाला जो टॉपिक आहे आपल्या आजच्या सेशनचा, सिलेबस संबंधित ऑप्शनच्या आणि इक्विटीच्या, तेच तुम्हाला मी सांगतो. तुमच्या मनातल्या शंका आधी विचारून घ्या काही असतील तर, वन बाय वन, सर्वजण. येस. नाही काही बोलायचं? सुलक्षणा मॅम, प्रीती मॅम, प्रशांत सर, नीतल मॅम, निलेश सर, मनीषा मॅम, कांचन मॅम, एएसपी. एएसपी कोण आहेत? अश्विनी मॅडम, अशोक कुमार, अलंकार म्हात्रे, अक्षय कदम. नाही काही बोलायचं? हम्म. कॉल करता, मेसेज करता, आता समोरासमोर विचारू शकता ना प्रश्न, विचारायचा की काही प्रश्नच नाही? असा का काही प्रश्न नाही म्हणून? अश्विनी आहे ना हम्म. सर, एसपी. बोला. ओके. नो प्रॉब्लेम, नाही प्रश्न तर काही अडचण नाही. ओके, चालेल. सो आपलं जे सिलेबस आहे, ओके, जे करिक्युलम आहे, जे शिकवण्याचं जे स्ट्रक्चर आहे मार्केट शिकवण्याचं, याआधी ते 2 पार्ट मध्ये होतं.
आपण जे मार्केटचे सेगमेंट शिकवतो, त्यामध्ये एक इक्विटी सेगमेंट आहे आणि दुसरा आहे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, ज्याच्यामध्ये ऑप्शन मार्केट कव्हर होते. आता मार्केटचे खूप सारे रूल्स जे आहेत ते बदललेले आहेत मार्केटचे. डेरिव्हेटिव्हचे खूप सारे नियम दोन तीन म्हणजे जानेवारी पासून चेंजेस झालेले आहेत. ऑप्शन मध्ये जी लॉट साईज असते ती लॉट साईज बदललेली आहे. ऑप्शनची जी एक्सपायरी असते एक्सपायरी चेंज झालेली आहे. आणि खूप सारे रिस्ट्रिक्शन जे आहेत ते मार्केटवरती आणलेले आहेत. कुणी? गव्हर्नमेंटने, सेबीने आणि फायनान्स मिनिस्ट्रीने आणले. त्याचं कारण हे आहे की खूप सारे लोक अंधाधुंद पैसा टाकत होते मार्केटमध्ये आणि लोकांचा लॉस होत होता. अंधाधुंद पैसे टाकणं म्हणजे न शिकता पैसे टाकायचे ऑप्शनमध्ये आणि त्याच्यात लॉस व्हायचा. इक्विटी शिकायचे, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचे, युट्यूबचा व्हिडिओ बघायचे, ट्रेडिंग करायचे, एखाद्याची व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्रामवरती टीप आली त्याच्यानुसार ट्रेडिंग करायचे. न शिकता ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लोकांचा करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे. करोड. ओके. काही लोकांचे घर बरबाद झाले, काही लोकांचा जीव पण त्याच्यामध्ये गेलेला आहे. मार्केटमध्ये गव्हर्नमेंटने खूप मॅसिव्ह आणि स्ट्रॉंग आणि चांगली ऍक्शन घेतली पैसे थांबण्यासाठी. बँकेत पैसा थांबत नव्हता, सगळे पैसे लोक मार्केटमध्ये टाकत होते. आता थोडं बरं झालं की हे रूल आले, त्यामुळे लोक थोडे सावधान झाले, की कारण की कमी पैशामध्ये ट्रेडिंग होत होतं आधी. म्हणजे जो एक लॉट होता मिनिमम तो 1,000-1,200 रुपयाला पण लॉट मिळत होता. आता तोच लॉट कमीत कमी 5,000 रुपयाला मिळतो, 10,000 रुपयाला मिळतो. त्यामुळे काय मग 1,500 रुपये काही वाटत नव्हते तेव्हा, 1,000-1,200 गेले तर. पण आता 5,000 10,000 जातील तर थोडंसं दुःख होते त्याचं. त्यामुळे लोकांनी थोडंसं थांबवलं. मागील 5 महिन्यापासून मार्केट मायनस मध्ये आहे. आणखी एक गोष्ट झाली मार्केटमध्ये काय, जवळजवळ 65,000 डीमॅट अकाउंट लोकांचे बंद झाले. 65,000. 2020 पासून कंटिन्युअसली मार्केटमध्ये ट्रेडिंग नवीन डीमॅट अकाउंट ओपन होत होते. या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सॉरी जानेवारी महिन्यात 65,000 डीमॅट अकाउंट लोकांनी बंद केले. लोकांचा विश्वास उडला मार्केटवर. आणि ते चांगलं आहे. असे लोक जायला पण पाहिजे मार्केटमधून, जे अविश्वास ठेवतात मार्केटवर. जायला पण पाहिजे. त्यांना मार्केटमध्ये थांबण्याचा अधिकार नाही. ते डिझर्व करत नाही मार्केटमधून पैसे कमवणं. कारण की ते असंच रँडमली कोणी सांगितलं, अकाउंट ओपन केलं, टीप घेतली, पैसे टाकले, त्यांचा लॉसच होणार आहे ना. जर तुम्ही ड्रायव्हिंग तुम्हाला येत नाही, तुम्ही आयुष्यात कधी गाडीच्या सीटवर बसले नाही जा वर बस. आणि जर तुम्ही नाही तेच गाडी घुसले आणायला ना गेले, न्यूजला. तर नुकसान होईलच तुमचं. कोणाचा आवाज येत आहे? प्लीज बंद करा ना. थोडंसं प्रोफेशनलिझम मेंटेन करा. ओके बोलताना. ओके. ओके. सो खूप साऱ्या लोकांचा पैसा गेला मार्केटमध्ये. ओके. त्यामुळे जे ज्यांचा पैसा गेला त्यातले ऑलमोस्ट 99% लोक असे आहेत की ते न शिकता मार्केटमध्ये आले आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे. राईट. आता जे आहे ज्यांना माहिती आहे मार्केट वर्क होते, मार्केट खाली जाते, वर जाते, इट्स अ पार्ट ऑफ मार्केटचं, हे बिझनेस आहे. ओके. आणि बिझनेसमध्ये अपडाऊन येत राहतात. तर मार्केट खाली का आहे त्याची एक दोन कारण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे का होत आहे तर. ठीक आहे. मी खूप 2-4 व्हिडिओज मध्ये पण मी सांगितलेलं आहे. आज पण मी पुन्हा सांगतो. ओके. काय झालं आहे की मार्केटमध्ये खूप सारे लोक आले, खूप सारा पैसा मार्केटमध्ये आला. खूप सारा खूप सारे लोक मार्केटमध्ये, खूप सारा पैसा मार्केटमध्ये आला. एक उदाहरण घेतो मी, टाटा मोटर्सच उदाहरण घेतो. ओके. फक्त मी एक्झाम्पलसाठी टाटा मोटर्स घेतोय. हे तिथे लागू होत नाही. हे सगळ्या कंपन्यांसाठी ह्या गोष्टी लागू आहेत. फक्त टाटा मोटर्ससाठीच नाही आहे. आता सपोज टाटा मोटर्सची कॅपॅसिटी आहे दर महिन्याला 1,000 गाड्या बनवण्याची. 1,000 गाड्या बनवण्याची टाटा मोटर्सची कॅपॅसिटी आहे. 1,000 गाड्या बनवण्याची. आणि टाटा मोटर्स दर महिन्याला 1,000 गाड्या सेल करते. आता टाटा मोटर्सनं ठरवलं की मला आता 1,500 गाड्या बनवायच्या आहेत महिन्याला आणि 1,500 गाड्या मला विकायच्या आहेत. 1,500 बनवायच्या आहेत आणि 1,500 मला विकायच्या आहेत. मग टाटा मोटर्सने काय केलं? फंड रेस केला मार्केटमधून. म्हणजे लोकांनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये पैसे टाकले. खूप साऱ्या लोकांनी फंड रेस केला, पैसे टाकले. काही एफ-आयजनं पैसे दिले, त्यांना काही डी-आयजनं पैसे दिले, इन्स्टिट्यूशन पैसे दिले. टाटा मोटर्सकडे खूप सारा पैसा आला. त्याची कॅपॅसिटी आहे 1,500 गाड्या बनवण्याची. म्हणजे त्यांचा प्रपोजल आहे की आम्ही 1,500 गाड्या बनवू आता. पुढील महिन्यापासून 1,500 गाड्या विकू. आता त्यांच्याकडे 1,000 गाड्यांचा पैसा आहे. त्यांना 500 गाड्यांसाठी पैसे पाहिजेत फक्त. आता त्यांना 500 गाड्यांच्या ऐवजी त्यांना पैसे मिळाले 5,000 गाड्यांसाठी. म्हणजे लोकांनी टाटा मोटर्सवर खूप विश्वास ठेवला आणि खूप त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता इन्व्हेस्टमेंट केली, त्याची डिमांड वाढली, शेअरची प्राइस वाढली, डिमांड वाढली, शेअरची प्राइस वाढली, डिमांड वाढली, शेअरची प्राइस वाढली. पण टाटा मोटर्सकडे जे पैसे आले ते आले 5,000 गाड्यांसाठी. टाटा मोटर्सची कॅपॅसिटी आहे किती गाड्या बनवण्याची? 1,000 गाड्या बनवण्याची आणि 1,000 गाड्या विकण्याची. त्यांनी ठरवलं की आता 1,500 विकायचे आहेत. पण त्यांच्याकडे पैसे किती आले? 5,000 गाड्यांचे.
आता 5,000 गाड्यांचे पैसे आले, पैसे तर राहिले. आता 1 महिना चाललं सिस्टम, 2 महिने चाललं, 3 महिने व्यवस्थित चाललं. आता हे सायकल चालू आहे कमीत कमी 2.5-3 वर्षापासून, जवळजवळ कोविडच्या नंतर 3 वर्षापासून. मग एक बबल झाला की पैसे तर भरपूर आहेत. गाड्या त्यांना माहिती आहे की लोक महिन्याला 1,500 गाड्यांच्यावर सेल्स होऊ शकत नाही. पैसे आपल्याकडे 5,000 गाड्यांचे आलेले आहेत. म्हणजे पैसा तर भरपूर आहे. ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात 5,000 गाड्या. 5,000 गाड्या बनवण्याचे पैसे आले त्यांच्याकडे. पण 5,000 गाड्या घेणारे लोक पाहिजेत ना. बरोबर? 5,000 गाड्या घेण्यासाठी लोक पाहिजेत. म्हणजे जो सेल्स आहे, जी अर्निंग आहे, अर्निंग ग्रोथ ज्याला म्हणतात मार्केटच्या भाषेत, तो स्लो डाऊन झालेला आहे. पैसे आले, गाड्या घेणारे नाहीत. इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री तर चालते, त्यांची कॅपॅसिटी आहे मॅन्युफॅक्चरिंगची. पण सेल्स जो आहे तो त्यांचा स्लो डाऊन झालेला आहे. हे प्रत्येक कंपनीसाठी अप्लिकेबल आहे. ती मग गाडी मॅन्युफॅक्चरिंग करणारी असो की इतर कुठलं मॅन्युफॅक्चरिंग असो, दुसरं कुठलीही इंडस्ट्री असो, हा इश्यू सगळ्या इंडस्ट्री सोबत झालेला आहे. ऑटोमोबाईल आहे, आयटी सोबत तर असं नाही, आयटी तर काही विकत नाही आहे, आयटीचा बिझनेस आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग सोबत हा सर्वात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं, ऑटोमोबाईल सेक्टरचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मार्केटमध्ये. आता हे झालं, सेल्स झाला नाही, लोकांनी पैसे मार्केटमध्ये टाकले, बँकांकडे पैसे नाही. कारण की बँकेतले पैसे लोकांनी काढले, सगळे मार्केटमध्ये लावले, बँकेतले पैसे काढले, मार्केटमध्ये लावले. हे सगळ्या कंपन्यांसोबत ऑलमोस्ट झालं. म्हणजे मार्केट काय झालं, अर्निंग ग्रोथ जो आहे, तो अर्निंग ग्रोथ तो स्लो डाऊन झाला. एफ आय न खूप सारा पैसा टाकला होता मार्केटमध्ये 2020च्या नंतर. ते पैसे काढत आहेत कंटिन्युअसली. कंटिन्युअसली मार्केटमधून पैसे काढत आहेत. डेली मार्केटमधून 1,000 कोटी, 500 कोटी, 700 कोटी अशी विड्रॉ करत आहेत ते. ऑक्टोबर महिन्यापासून, ऑक्टोबर नोव्हेंबरपासून 3-4 लाख कोटी, 3-4 लाख हजार कोटी झाले त्यांचे काढणं. 3-4 लाख हजार कोटी म्हणजे एफ आय चे. कारण की काही झालं की ते आधी ते पैसे काढतात. त्यांना त्यांना एक्सपर्टाईज त्यांची आपल्यापेक्षा जास्त असते. कारण की त्यांना कळलं की मार्केटमध्ये पैसा तर भरपूर आहे कंपन्यांकडे, पण त्यांचा धंदाच नाही होत आहे ना. गाड्या घेणारे लोकच नाही आहेत. मग इथं पैसे ठेवून काय कर. हे झालं पहिलं रिझन, की सेल्स जो आहे, जो अर्निंग ग्रोथ जो आहे तो कंपन्यांचा झाला नाही. त्यामुळे मार्केट डाऊन आहे. अर्निंग ग्रोथ स्लो डाऊन आहे. दुसरं रिझन आहे मोठं, चायना, चीन. चीनची इकॉनॉमी डिस्टर्ब झाली होती कोविडच्या नंतर. चीनची इकॉनॉमी, तुम्हाला मी हँगसेंग बीज सांगितलेला आहे. हँगसेंग बीजचा चार्ट तुम्ही कधी ओपन करा, हँगसेंग बीजचा, त्याच्यामध्ये बघा की हँगसेंग बीजच्या चार्टमध्ये काहीच ग्रोथ नाही आहे. म्हणजे त्यांचा जो इंडेक्स आहे, जसा आपला निफ्टी 50 आहे, तसा त्यांचा हँगसेंग बीज आहे. कोणता? चीनच्या मार्केटचा. तर चीनचं जे मार्केट आहे ते खूप डाऊन होतो. त्यांचा इकॉनॉमिकल ग्रोथ बिलकुल नव्हता मार्केटचा. त्यांच्या इंडस्ट्री सगळ्या स्लो डाऊन झाल्या होत्या. त्यांनी मागील 2-3 महिन्यांपासून इकॉनॉमिकल रिफॉर्मेशन केलं. आणि खूप साऱ्या इंडस्ट्रीला सरकारने पैसा दिला, खूप सारे कन्सेशन दिले इंडस्ट्रीसाठी, खूप सारे इन्व्हेस्टर जे येतील, इन्व्हेस्टरसाठी वेगवेगळे त्यांनी काय म्हणतात त्याला, स्कीम्स म्हणतो आपल्या भाषेत आपण त्यांना. त्यांनी काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या. ज्या इंडस्ट्री, सपोज त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला त्यांनी काही सूट दिली. मग इंडस्ट्रीला सूट दिल्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट होती. म्हणजे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत की त्यांनी त्या इंडस्ट्रीसाठी काय केलं, पैसा टाकला. मग त्याच्यात काय इकॉनॉमिकल रिफॉर्मेशन त्यांनी केलं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असो की प्रोडक्शन असो की आय टी असो. म्हणजे मग आपल्या देशातला जो पैसा आहे, आता इन्व्हेस्टर असो, कुठलाही इन्व्हेस्टर असो, कुठलाही धंद्यावाला व्यक्ती असो, तो काय इथून पैसा काढत आहे, तिथं टाकत आहे. आता आपण पण सिम्पल, एखाद्या शेअरमध्ये जर आपल्याला प्रॉफिट झालं तर आपण काय करतो, त्या शेअरमधलं प्रॉफिट झालं, दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे दुसऱ्या शेअरमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो. सेम एफ आय नच केलं, की याच्यातून प्रॉफिट झालं, दुसऱ्यामध्ये त्यांनी पैसे टाकले. म्हणजे सॉरी, आपल्या देशातून पैसे काढले, चायनामध्ये पैसे टाकले. आपल्या देशातून काढत आहेत, चायनामध्ये टाकत आहेत ते पैसे. हे दुसरं रिझन आहे, मार्केट स्लो डाऊन होत आहे. ओके. तिसरं आणि खूप महत्वाचं रिझन आहे, डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्पच्या ज्या पॉलिसीज आहेत आपल्या देशाच्या अगेन्स्ट आहेत, त्यांच्या पॉलिसीज, खूप साऱ्या पॉलिसीज आपल्या देशाशी त्यांच्या मॅच नाही होत आहे. रिसिप्रोकल टॅक्स त्यांनी लावलेला आहे. जे ड्युटीज आहेत त्या खूप हेवी ड्युटीज त्यांनी इम्पोज केलेल्या आहेत. त्यामुळे युएस इकॉनॉमी जी आहे ती पण थोडीशी हादरलेली आहे, आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे बिझनेस आहेत ते थोडे डिस्टर्ब झालेले आहेत या मेंटॅलिटीमुळे, डोनाल्ड ट्रम्पच्या मेंटॅलिटीमुळे. आणखी आता त्यांची मीटिंग आता संपली. म्हणजे या काल कसली मीटिंग होती, गव्हर्नर साहेबांची तिथल्या. आपल्या गव्हर्नर साहेब येतात आणि मॉनिटरी पॉलिसी आपल्याला सांगतात ना दर 3 महिन्यांनी. तर
ती मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग असते. 3-4 दिवस ती मीटिंग चालते, ती कमिटी असते. ती कमिटी मीटिंग घेते आणि त्या मीटिंगमध्ये ते लोक डिसाईड करतात की रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे, रेपो रेट जो आहे, तो आहे तेवढाच ठेवायचा, कमी करायचा की वाढवायचा. बरोबर. सो ती मीटिंग आहे म्हणजे मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर करतात गव्हर्नर, पण त्याचे जे टीम मधले लोक आहेत ते बसून अभ्यास करतात की मागील 3 महिन्यात देशात काय झालेलं आहे आणि पुढील 3 महिन्यासाठी आपली काय प्लॅनिंग असणार किंवा पुढील 6 महिन्यासाठी आपली काय प्लॅनिंग असणार. सो त्यांच्या मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग झाली, एमपीसी कमिटी म्हणतात. त्या कमिटीमध्ये त्यांनी कन्क्लूड केलं की रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो कमी होणार नाही. जो त्यांनी आधी केला होता नोव्हेंबर महिन्यात, बस तोच लास्ट आहे. त्याच्यानंतर आता ही जी पॉलिसी डिक्लेअर होणार आहे, मे बी उद्या किंवा परवा त्यांची मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर होणार आहे. आणि त्याच्यात ते रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे ते अनचेंज ठेवतील, म्हणजे कमी करतील नाही. तर काय होईल, रेट ऑफ इंटरेस्ट कमी नाही झाला म्हणजे अमेरिकेचं जे मार्केट आहे ते डाऊन होऊ शकते. तिथले इन्व्हेस्टर नाराज होऊ शकतात आणि ते नाराजी आपल्या मार्केटवर काढू शकतात. त्यामुळे आपलं मार्केट आणखी पण खाली जाण्याची थोडी प्रोबॅबिलिटी आहे. थोडं, जास्त नाही. ओके. म्हणजे मार्केटसाठी जे सध्या सिग्नल येत आहेत ते सगळे निगेटिव्ह आहेत. सगळे सिग्नल निगेटिव्ह आहेत. मार्केटनं आपल्या जून महिन्यापासून खूप मोठी जंप घेतली होती. जसं मोदी साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून मार्केटमध्ये खूप मोठी रॅली आली होती. खूप मोठा बबल झाला होता. पण तो बबल फुटला. जे एक्सपेक्टेड होतं इन्व्हेस्टरला ते झालं नाही. मार्केट असं वाटलं नवीन सरकार येईल तर काही फायदा होईल मार्केटला, त्याचा इन्व्हेस्टर लोकांनी पैसा टाकला. एफआयने पण पैसा टाकला. पण ते लक्षात आलं त्यांच्या की इथं सध्या ग्रोथ नाही दिसत आहे, सेल्सचा ग्रोथ डाऊन झाला. पैसा काढला मार्केटमधून त्यांनी आणि काढत आहे. आणखी इंडिकेशन मिळतात मार्केटचे खाली जाण्याचे. बरोबर. सो हे थोडक्यात मार्केटचं स्ट्रक्चर आहे. सर्वांना प्रश्न पडला होता की मार्केट खाली का आहे, काय रिझन आहे. तर हे खूप मेजर मेजर रिझन आहेत त्याच्या मागचे. काल परवा आणखी गव्हर्नमेंटनं अनाऊन्स केलं की जो बाहेर देशातून जे टीव्ही काही बंद ईव्ही कर ना. गाड्या येतील, ईव्ही म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत, त्यांच्यावरती जी आयात शुल्क आहे, इम्पोर्ट ड्युटी, ती कमी केली गव्हर्नमेंट. कमी केली इम्पोर्ट ड्युटी. म्हणजे जे 110% होती ती आता डायरेक्ट 15%वर आणली. त्याने काय होणार आहे माहिती आहे का? त्याने सगळ्या ऑटोमोबाईल स्टॉक्स जे आहेत आपल्या इंडियातले ते सगळे परवाच्या मार्केटमध्ये डाऊन झाले. बाहेरून जे गाड्या येतील त्यांना टॅक्स द्यावा लागतो. इम्पोर्ट ड्युटी त्याला म्हणतात, आयात शुल्क 110%. ती इम्पोर्ट ड्युटी गव्हर्नमेंट डायरेक्ट 10% केली. म्हणजे त्यांना आता कमी पैसे द्यायचे आहेत. मग त्यांना कमी पैसे द्यायचे आहेत, त्याचा काय त्यांना काय होणार आहे, ते गाड्या आपल्या देशात थोडे स्वस्त विकतील. जर त्यांना ड्युटी टॅक्स कमी लागत आहे तर मग ते गाड्यांची प्राइस जी आहे ती थोडी कमी ठेवतील, गाड्यांची किंमत. पण त्याने इम्पॅक्ट कोणावर होणार आहे, आपल्या डोमेस्टिक इंडस्ट्रीवरती, आपल्या भारतातल्या कंपन्यांवरती त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ऑटोमोबाईल स्टॉक जे आहेत ते मागील 2 दिवसामध्ये डाऊन होते. बघितलं कोणी ऑटोमोबाईल स्टॉक? ओके. सो हे खूप सारे रिझन्स आहेत असे वेगवेगळे. नंतर युएस जे आहे, अमेरिका, डब्ल्यूएचओ मधून बाहेर पडली. वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून, डब्ल्यूएचओ. आणि अमेरिकेचा डब्ल्यूएचओ मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं. डब्ल्यूएचओ मध्ये सर्वात जास्त पैसा अमेरिकेचा होता. अमेरिका त्याच्यातून बाहेर पडली तर प्रॉब्लेम झाला. आता डब्ल्यूएचओ मधून बाहेर पडल्यात मग फार्माचे स्टॉक्स आहेत. बरोबर. फार्माच्या स्टॉक्सवरती त्याचा इम्पॅक्ट झाला. कारण की इंडियातली सन फार्मा, सिप्ला ह्या कंपन्याशी त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. कारण की डब्ल्यूएचओ कडून जे काही रिकमेंडेशन यायचं मेडिसिनसाठी ते सन फार्मा बनवत होती. आता अमेरिकाच त्याच्यात नाही आहे तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे ओव्हरऑल मार्केटवर होऊ शकतो. सो हे असे खूप सारे रिझन्स आहेत. नवीन सरकार तिथं आल्यानंतर, अमेरिकेमध्ये आल्यानंतर आणि आपल्या देशातल्या सरकारनंतर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. बरोबर. चालेल. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा, माझ्याशी बोलू शकता. येस. समजलं मी जे सांगितलं ते, बोललो ते? ओके. माईक बंद करा, म्हणजे ज्यांचा आजूबाजूला नॉईस आहे, प्रश्न विचारायचा नसेल तर माईक बंद ठेवा प्लीज. ओके. नाव आता ज्या आता जे सगळं रिवाईज केलेलं आहे, मी क्लासच्या सुरुवातीला सांगितलं की मार्केटचे खूप सारे नियम बदललेले आहेत, लॉट साईज बदललेली आहे, खूप साऱ्या गोष्टी मार्केटच्या चेंज झाल्या. आणि मार्केटमधून लोकांनी डीमॅट अकाउंट पण क्लोज केले. जानेवारी महिन्यात 65,000 डीमॅट अकाउंट क्लोज केले. सुरुवातीलाच मी सांगितलं, जे की चांगलं आहे. जे लोक डिझर्व करत नाही मार्केटमध्ये ते गेले तरी चालतात. तर मार्केटमध्ये पैसे टाकण्याची चांगली वेळ आहे. थोडे थोडे पैसे टाकत राहायचे.
आधी आपला जो सिलेबस होता तो दोन पार्ट मध्ये होता. इक्विटी सेगमेंटचा क्लास व्हायचा आणि त्याच्यानंतर ऑप्शन सेगमेंटचा क्लास असायचा, म्हणजे दोन असायचे. आता तसं नाही होईल. आता सगळं एकाच कोर्समध्ये शिकवण्यात येईल सगळं. इक्विटी आणि ऑप्शन क्लासचं ड्युरेशन आधी असायचं आपलं साधारण 1 महिन्याचं. 1 महिना म्हणजे 30 दिवस, सॅटर्डे संडे सुट्टी असायची, साधारण 24-25 दिवस आपला क्लास असायचा इक्विटीचा. आणि ऑप्शनचा असायचा आपला 1 महिन्याचा, आणि ते रिपीटचं ऑप्शन होतं त्याच्यामध्ये. तुम्हाला रिजॉईन करण्याचं पुन्हा दुसऱ्या महिन्यासाठी, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल त्यामुळे. आता सगळं एकाच कोर्समध्ये किंवा एकाच सिलेबसमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होतील. सगळं इक्विटी आणि ऑप्शन दोन्ही, आणि ते सगळे रिवाइज गोष्टी. बरेच तुमच्यापैकी मेंबर्स असतील की जे सुरुवातीला त्यांनी किंवा काही वर्षाआधी क्लास केला असेल, तेव्हा ईटीएफ हा कॉन्सेप्ट नव्हता. ईटीएफ नव्हतं मार्केटमध्ये, किंवा ईटीएफ वर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करत नव्हतो. आता ईटीएफ वन इन्क्लूड केलेला आहे. बरोबर, ईटीएफ खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. सेफली आपण ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. सो नवीन सिलेबस मध्ये ईटीएफ ऍड केलेला आहे. ईटीएफ ऍड केलेला आहे. सेन्सेक्स ऍड केलेला आहे, म्हणजे आपण सेन्सेक्स वरती पण ट्रेडिंग करू शकतो. नंतर बँक निफ्टी आहे आणि निफ्टी आहे. सो ह्या गोष्टी नवीन ऑप्शन सिलेबस मध्ये ऍड झालेल्या आहेत. ऑप्शन चेनची थेरी पण थोडी चेंज झालेली आहे. का माहितीये का? जो ओपन इंटरेस्टचा जो डेटा आहे तो आता बदललेला आहे. ज्यांनी ऑप्शन केलेलं आहे त्यांना ओपन इंटरेस्ट वगैरे हे काय आहे समजत असेल. ओके, ओपन इंटरेस्ट डेटा बदललेला आहे म्हणजे काय? आधी व्हॉलेटिलिटी जी आहे ती विकली एक्सपायरी प्रमाणे असायची. आता ही विकली एक्सपायरी जी आहे ती बंद झालेली आहे बँक निफ्टीची. आणि निफ्टीची पण व्हॉलेटिलिटी थोडी कमी झालेली आहे, कारण की मार्केटमधला जो लोकांचा जो काय म्हणू शकतो, लोक जे आहेत ते थोडे कमी झालेले आहेत. त्यामुळे निफ्टीची पण व्हॉलेटिलिटी थोडी थोडी मंदावलेली आहे, खूप जास्त नाही. सो ह्या गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस आहेत, बेनिफिट्सच आहेत, काही त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. ओके. सो आता याच्यात तुम्हाला काय बेनिफिट काय आहे? ज्या लोकांनी ऑलरेडी इक्विटी शिकलेले आहेत, ऑप्शन केलेलं नाही आहे. ओके, ज्यांनी इक्विटी केलेलं आहे, ऑप्शन केलेलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी काय आहे की तुम्ही ऑप्शन शिकू शकता. ओके. आणि ऑप्शनचा क्लास जॉईन करून काय सिलेबस एकच असणार आहे, सगळं स्ट्रक्चर एकच असणार आहे. तुम्हाला ऑप्शन आणि इक्विटी एकाच सिलेबसमध्ये आणि एकाच फी मध्ये सर आवाज ब्रेक होत आहे. ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. काय होत आहे? आता येतो आवाज? ओके, हा आता येतोय क्लिअर आहे? सर. हा, ओके. ओके. ऑप्शन आणि इक्विटी दोन्हीही एकाच सिलेबसमध्ये. क्लासचा टायमिंग असणार आहे 9 वाजता, म्हणजे 9:15 ते रात्री 10:30 पर्यंत. ज्यांनी इक्विटीचा कोर्स केलेला आहे त्यांना ऑप्शन कोर्स जॉईन करावा लागेल. ज्यांनी इक्विटी केला आहे त्यांना ऑप्शन कोर्स, ऑप्शन क्लास जॉईन करावा लागेल. त्याच्यात काय होणार आहे? त्याच्यामध्ये तुमचं इक्विटीचं रिव्हिजन होणार आहे आणि ऑप्शन तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणजे ऑप्शनची तुम्हाला फक्त ऑप्शनची फीस द्यायची आहे, इक्विटीची फीस द्यायची नाही आहे. इक्विटीचं रिव्हिजन तुमचं पुन्हा होईल. इक्विटीचं ज्यांनी ऑप्शन केलेलं आहे आणि इक्विटी केलेली आहे, दोन्ही कोर्स केलेला आहे, ते पण रिजॉईन करू शकतात. 50% फीजमध्ये, एकदम 50% फीजमध्ये. त्याच्यात इक्विटीची आणि ऑप्शनची मी फी स्ट्रक्चर पण तुम्हाला सांगून देतो. फी स्ट्रक्चर कसं असणार आहे आणि काय असणार आहे. मला त्याच्या आधी फी सांगायच्या आधी तुमच्या मनात काही शंका असतील तर विचारा. फी सोडून, ओके, मी फीचं सांगणार आहे स्वतः. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत आहे का? तुम्ही कन्फ्युज नाही ना? ते मला विचारा आधी. मी जे बोलतोय ते समजत आहे का? ओके, समजत आहे? क्लिअर? काही कन्फ्युजन नाही ना? क्लिअर आहे. ओके. आता काय? ओके ओके. ओके, होय सर. ओके, नाही नाही सर. ओके. क्लिअर आवाज येतो ना? हा सर येत आहे. हो हो येते. आता नाही येत आहे सर.
ओके, आता येतोय ना. स्क्रीन दिसत आहे पण आधी आवाज तुम्ही नाही. हा इक्विटी, आता येतो. हा ओके, इक्विटीचा क्लास करतो ते इक्विटीची फी होती 6,000 रुपये आणि ऑप्शनची फी होती 8,500 रुपये. ओके, 8,000 रुपये. ओके, त्याच्यावर डिस्काउंट द्यायचो. 8 आणि 6 किती झाले टोटल फी? 14,000. बरोबर. 14,000 रुपये फी दोन्ही कोर्सची होती. दोन्ही क्लासची फी आधी 14,000 रुपये होती. आता ती दोन्ही क्लासची फी जी आहे ती एकच भरायची आहे. आणि फी 14,000 नाही राहणार, ती फी राहणार फक्त आता 11,000 रुपीज, 11,000 रुपये. ओके. आता ज्यांनी ऑलरेडी आधी इक्विटीचा क्लास केलेला आहे, ओके, ज्यांनी इक्विटीचा क्लास केलेला आहे आणि त्यांना आता ऑप्शन शिकायचं आहे, तर त्यांना फक्त 6,000 रुपीज फी पे करायची आहे ऑप्शनची. ओके, त्यांनी ऑलरेडी, म्हणजे टोटल ऑप्शनची जी फी 8,000 आहे त्याच्यामध्ये पण 2,000 रुपीज कमी, म्हणजे 6,000 रुपये फी मध्ये तुमचं इक्विटीचं पुन्हा रिव्हिजन पण होईल आणि ऑप्शनचा क्लास पण तुमचा पुन्हा त्याच्यात मध्येच होईल. 6,000 रुपीज फीज मध्ये फक्त. ओके, ऑप्शन आणि इक्विटी दोन्हीही होतील त्याच्यामध्ये. ज्यांनी आधी इक्विटी केलेलं आहे त्यांना ऑप्शन आणि इक्विटी दोन्ही पण होणार आहे. ज्यांनी ऑलरेडी ऑप्शन इक्विटी दोन्ही केलेले आहेत, ऑप्शन आणि इक्विटी दोन्ही केलेले आहेत आणि रिवाईज करायचं आहे, तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे सगळं मार्केटच्या या व्हॉलेटिलिटीचा आणि जे काही चेंजेस झालेले आहेत त्याच्यासोबत तुम्हाला यायचं आहे, दोन्ही कोर्स केलेले आहे, फक्त त्यांच्यासाठी 4,000 रुपीज फी असणार आहे. 4,000 रुपीज म्हणजे 4,000 मध्ये तुमचं इक्विटीचं पण रिव्हिजन होणार आहे आणि ऑप्शनचं पण तुमचं पुन्हा रिव्हिजन होणार आहे. आणि हे फक्त, हे नवीन चालू केलेलं आहे म्हणून हे सगळं फक्त पहिल्या महिन्यासाठी असणार आहे, जे की आता अपकमिंग वीक मध्ये बॅच चालू होणार आहे त्याच्यासाठी. ओके, आणि हे सगळ्यांसाठी, सगळ्यांसाठी म्हणजे जे नवीन आणि जे नवीन जॉईन करतील त्यांच्यासाठी, जे फर्स्ट टाइम जॉईन करतील त्यांच्यासाठी ती फी 11,000 रुपयेच राहणार आहे, जे नवीन जॉईन करतील त्यांच्यासाठी. ओके. जे स्टुडंट्स आहेत, एक्झिस्टिंग स्टुडंट ज्यांनी इक्विटी केलेला आहे, मी पुन्हा सांगतो, इक्विटी केला आहे त्यांना ऑप्शन करायचं आहे, तर त्यांच्यासाठी 6,000 रुपये फी. त्या 6,000 रुपये फी मध्ये दोन्ही क्लास, दोन्ही कोर्स तुमचे होतील, इक्विटी आणि ऑप्शनचा. आणि ज्यांनी आधी ऑप्शन आणि इक्विटी दोन्ही कोर्स केलेले आहेत त्यांच्यासाठी 4,000 मध्ये पुन्हा दोन्ही कोर्स होतील. ओके, आणि कोर्स चालणार आहे जवळजवळ 1.5 महिना. ओके, डेडिकेटेडली. ओके, सगळं पूर्वीप्रमाणेच होईल. इक्विटीची क्लासची सगळी आपली रेकॉर्डिंग होईल, जे बाकीच्या गोष्टी जशा होत्या त्या सगळ्या तशाच असतील. जे प्रॅक्टिस होती तशीच राहणार आहे. ग्रुपमध्ये रोज ट्रेड येत राहतात, ट्रेडचे रिकमेंडेशन तुम्हाला मिळत राहतील. मार्केटच्या व्हॉलेटिलिटी प्रमाणे जर ट्रेड देण्यासारखं मार्केट असलं तर नक्की त्या दिवशी आपण ट्रेड देऊ, त्याच्या दिवशी मार्केटमध्ये. अदरवाईज नसेल तर ट्रेड देऊ नाही. ओके, काही शंका असतील तर विचारा. येस, इक्विटी प्रमाणे रेकॉर्डिंग भेटेल, रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. आणि फक्त बॅच मध्ये ऍज युजली आधी जसे 15 स्टुडंट असायचे, आता पण तेवढे स्टुडंट राहतील, त्याच्यापेक्षा जास्त राहतील, सर मॅक्झिमम 15. हॅलो 15 पेक्षा जास्त घेऊ नाही. बोला मॅम. सर, वन टाइम पेमेंट करायचे का? तुम्ही फर्स्ट टाइम आधी क्लास केलेला आहे का नाही हो इक्विटी सर, ऑप्शन? फर्स्ट टाइमच आहे. फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम क्लास केलेला हो. आहे. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट करू शकता, कारण की तुम्हाला पूर्ण फी पे करायची आहे. जे पहिल्यांदा क्लास जॉईन केले त्यांच्यासाठी पूर्ण फी आहे, कारण की आधी 14,000 रुपये फी ओके. होती. आता तुम्हाला हा. दोन्ही कोर्स करायचे आहेत. म्हणजे एकच आता कोर्स दोन राहतील हा शब्दच नाही राहणार. बेसिक टू ऍडव्हान्स जसं हो, रेग्युलर लोक सिंगलच म्हणतात तसं कोर्स, फक्त 11,000 पेमेंट. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये सर. ओके, 2 ओके, इन्स्टॉलमेंट. चालते, धन्यवाद. येस, विचार आणखी काही प्रश्न असतील तर. येस, निलेश सर आहेत का? समजलं निलेश सर? काही कन्फ्युजन? पवार सर, नीलेश सर, सोनी सर, सागर सर, सोनी सर कैसे है? सिंधु मैडम, केशव सर, श्रीपत सर, रघुनाथ सर. ओके. ओके, फी बद्दल काही अडचण नाही आहे. ओके, फी सर, खूप नॉमिनल फीज आहे. किती तारखेला सगळं सुरू होणार रिअसेंबल आहे करायचं आहे. बोला. किती तारखेला सुरू होणार आहे क्लास? कोर्स आपला 26 तारखेला होईल चालू. 26 ला काहीतरी सुट्टी आहे, माझ्या आता लक्षात आलं. 26 ला काहीतरी आहे. महाशिवरात्री. हा, 26 ला महाशिवरात्री. मी ऍक्च्युली 26 ला डेट डिक्लेअर केली होती. 26च्या ऐवजी आपण ते 27 ला करू. बस एवढाच बदल होणार ओके आहे. ओके ओके, 26 ला काय सण आहे, महाशिवरात्री, तर सगळे लोक बिझी असतील. ओके, आणि मोस्टली संध्याकाळी सगळे लोक कार्यक्रमात असतात, मंदिरात असतात, त्यामुळे 26च्या ऐवजी आपण ते 27 ला करू. हा एवढाच फरक राहणार आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि म्हणजे कोर्स 27 पासून डेडिकेटेडली रेग्युलर होणार आहे. चालू. बोला सर.
म्हणजे 27 पासून रेग्युलर चालू ना सर? 27 पासून होईल रात्री 9:15 ते 10:30 पर्यंत. आधी एक 10:30. तासाचा टाइम असायचा. तो क्लास आपला सव्वा तास होईल आणि 40 ते 45 म्हणजे साधारण दीड महिनाचा आपला क्लास होईल. समजेपर्यंत जसं ओके. आपला कॉन्सेप्ट आहे सगळ्यांना समजेपर्यंत आपण शिकवतो. तुम्हाला समजेपर्यंत शिकू, कारण की मार्केटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत आणि चेंज जसं मार्केट करते, एक्सचेंज, एनएससी, सेबी जशा काही गोष्टी बदलते, आपल्याला पण थोड्या गोष्टी बदल ज्या होतात तो एक्सेप्ट करायला पाहिजे आणि रिव्हिजन करायला पाहिजे. बरोबर. आणि ओके. ओके. जे रूल बदललेले आहेत त्याचा फायदा तो व्हायलाच पाहिजे नक्की. खूप सारे रूल बदलले आहेत मार्केटचे. ईटीएफ मध्ये खूप लोक जोर द्यायला लागलेत आता. ईटीएफचा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये डेप्थ मध्ये जाऊन शिकायचा आहे आता या मॅटर. बोला, काही कन्फ्युजन? नाही, क्लिअर आहे. क्लिअर? गुड. Clear. ओके. कांचन मॅडम, अश्विनी मॅम, सागर सर, प्रीती मॅम, राहुल सर, बाळासाहेब. बाळासाहेब पोर्टफोलिओ मायनस मध्ये आहे. हो सर. माझं पण आहे. ओके, सगळ्यांचं आहे. कोणी पॅनिक होऊ नका. मी क्लासच्या सुरुवातीला तेच सांगितलं पोर्टफोलिओ बद्दल. 5 महिन्याचं मार्केट आहे. मार्केट एवढ्या दिवस निगेटिव्ह नसते, सस्टेन नाही होऊ शकत मार्केट 5 महिने. आणि आणखी इंडिकेशन मिळतात मार्केट खाली जाण्याचे. तर अंदाधून पैसा कोणी टाकू नका. थोडे थोडे, एक जसं मी तुम्हाला स्टॉक एसआयपी सांगितली होती त्याच कॉन्सेप्टशी स्टिक राहा स्टॉक एसआयपी सोबत. ओके. निफ्टी फिफ्टी या कंपनीच्या व्यतिरिक्त, एफएनओच्या कंपनीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कंपन्यांमध्ये प्लीज कोणीही जम्प अप करू नका, कोणीही जाऊ नका. ब्लाइंडली टिप फॉलो करू नका कोणाची पण. बरोबर. शंका असली तर मला विचारायचं, मला मेसेज करायचा, कॉल करा. आधी मेसेज करा. कॉल म्हणजे नाही असलं काही कॉलवर बोलण्यासारखं तेव्हाच प्लीज कॉल करा, कारण की शेड्यूल थोडंसं टाईट असते, त्यामुळे इमिजिएटली कॉल अटेंड करणं होत नाही. सॅटर्डे संडेला तुम्ही कधीही करू शकता. वर्किंग डेज मध्ये मेसेजवर जर होत असेल तर मेसेजवर ट्राय करायचं. बरोबर. आणि हॅलो. नवीन प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे आपण. कुठला? ओरकाचा. ओरका कोण कोण युज करते? मी करते. मी करतो गुड. साहेब. आता तुमच्यासाठी आणखी एक चांगली न्यूज देतो मी ओरकासाठी तुम्हाला. ओके. मी ओरकाचा ऑथराइज पार्टनर आहे. एनएसीचं माझं सर्टिफिकेशन आलेलं आहे. एनएसीचं मला लेटर आहे त्याच्यासाठी. ओके. जे तुम्ही सध्या झिरोदामध्ये 20 रुपये ब्रोकरेज देता, 20 रुपये झिरोदामध्ये हो हो. ब्रोकरेज आहे. ओरकामध्ये 15 रुपये आहे. ओरकामध्ये 15 रुपये आहे. मी ते ब्रोकरेज तुमचं 12-13 रुपयापर्यंत आणतो. ओके. हा पण एक तुम्हाला बेनिफिट होईल. ओके. किती? 12-13 रुपयापर्यंत. ओके. 12 किंवा 13 रुपये आपण ठेवू, त्याच्यापेक्षा कमी नाही ठेवता येईल. ओके. आणि 15च्या हे फक्त स्टुडंटसाठी राहतं, स्टुडंटसाठी. ओके. दुसऱ्या लोकांसाठी नाही. ओके. तो राईट मला आहे. मी ते तुम्हाला करून देईल इंडिव्हिज्युअली सगळ्यांच्या अकाउंटमध्ये. तुम्ही ओरका युज केलं तर तुम्हाला ऍक्च्युली ब्रोकरेजमध्ये आपला बराचसा पैसा जातो. तो तुम्हाला म्हणजे झिरोदामध्ये आपले 20 रुपये जातात एका ऑर्डरसाठी. दोन एक म्हणजे एक म्हणजे एक ऑर्डर म्हणजे 40 रुपये गेले, कारण की एक बायची आणि एक सेलची ऑर्डर लागतेच आपली, तर 40 रुपये गेले. इथं ते काम तुमचं अर्ध्या पैशात होणार आहे. म्हणजे जवळजवळ 80% पैशांमध्ये. म्हणजे 12 रुपये जर तुमचं ब्रोकरेज झालं, 20 रुपये कुठं आणि 12 रुपये कुठं, म्हणजे 24 रुपयात तुमची पूर्ण ऑर्डर ट्रेड होईल, बाय सेल. आणि झिरोदामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतायत? 40 रुपये लागत आहेत. 40 रुपये. आणि मेंटेनन्स नाही रे ओरकामध्ये. तुमचं मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती लाईफ टाईम फ्री मध्ये आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला डेडिकेटेड मी एक रिलेशनशिप मॅनेजर दिलेला आहे ना. लगेच काही अडचण असली तर कॉल येतो किंवा तुम्ही कॉल करू शकता. आहे ना? आहे की नाही हो मॅनेजर? सर. ओके. सो हा हो साहेब. बेनिफिट आहे. ओके. म्हणजे पार्टनरशिप करण्याच्या आधी मी ह्या सगळ्या कंडिशन जे आहेत मी स्वतः ठरवल्या, त्याच्यानंतर मी पार्टनरशिप जॉईन केली, कारण की स्टुडंट्सला प्रॉब्लेम नाही आले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला डेडिकेटेड सपोर्ट मिळतो. थोडीशी जरी काही अडचण असली सपोर्ट मिळतो. वेबिनार रेग्युलरली कंडक्ट होतात अकाउंट संबंधित काही क्वेरीज असल्या तर. तर तुम्ही ओरकाला युज करू शकता. ओके. ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे आणि मेन म्हणजे आपले पैसे वाचत, मेंटेनन्सचे पैसे वाचत आहे. बाकीची जी फीज आहे ती पण कमी आहे. डेडिकेटेड मॅनेजर मिळत आहे, म्हणजे काही अडचण असली तिथल्या तिथं तुमचे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत आहेत. सवय लागायला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही वर्कआउट ट्रेडिंग करा. ओके. 4-8 दिवसात जेव्हा आपला क्लास चालू होईल ना, तर रेग्युलरली, तर आता तर रेग्युलरली ट्रेड येत आहे सगळ्यांना. आणि जेव्हा तुम्ही स्वतः करायला लागणार तेव्हा पण वर्कआउटच करायचं. आता काही फरक नाही राहत काही झिरोदामध्ये. झिरोदाच फक्त आता नाव आहे, चांगलं आहे झिरोदा. मी झिरोदाला म्हणत नाही की चांगलं नाही म्हणून, पण आपले जर पैसे कुठे वाचत असतील तर नक्की आपण ते प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. येस, माझ्याशी बोलू शकता मनीषा मॅडम.
हॅलो. येस सर. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर एक विचारायचं होतं, आता मार्च महिना आलाय, इन्कम टॅक्स चालू आहे, तर ते आपल्याला कुठपर्यंत गेलं तर इन्कम टॅक्स भरता येईल म्हणजे आता ट्रेडर म्हणून. आपल्या इथं सीए साहेब पण मला दिसले होते आपल्या इथं, म्हणजे आपल्या क्लासमध्ये आहेत का जोशी सर? बघू द्या मला. होते. आय थिंक ही लेफ्ट. ओके. ओके, सांगतो मी. क्लास बंद जर झाला ना तर पुन्हा या सेम लिंकवरून तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, बंद होईल. ओके, माझं सबस्क्रिप्शन जे आहे ते संपलेलं आहे, ते आज होईल रिन्यू. ओके, सेम जॉईन करायचं. मी बोलता बोलता क्लास जर बंद पडला तर. हा, प्रश्न पुन्हा विचारा सर. सर आपल्याला इन्कम टॅक्स कसा माहित पडणार हा, लागला म्हणून तुम्ही आपल्याला? जे प्रॉफिट झाले ते एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, दुसरा आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. दोन प्रकारचे टॅक्स असतात. शॉर्ट टर्म जो आहे, जर तुम्ही एखादा स्टॉक बाय केलेला आहे आणि त्याला जर 1 वर्षाच्या आत विकता, 11 महिन्याच्या आत, तर ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल, जो की 12% आहे. म्हणजे 12% टॅक्स लागेल तुम्ही जर 11 महिन्याच्या आधी एखादा स्टॉक विकताय तर. आणि 11 महिने म्हणजे 1 वर्षाच्या नंतर तुम्ही विकता, 12 महिन्याच्या नंतर विकता, तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. ओके, मी टॅक्सचे रेट पुन्हा सांगतो. ओके, मी थोडं कन्फ्युज म्हणजे चुकीचं सांगितलं तुम्हाला मी. लॉंग साठी 12% टॅक्स आहे आणि शॉर्ट साठी 18% टॅक्स आहे. जर 11 महिन्याच्या आधी तर तुम्ही विकता, तर तुम्हाला 11 महिन्याच्या आधी 20% टॅक्स लागणार आहे, 18 ते 20%. आणि जर तुम्ही 12 महिन्यानंतर विकता, 12 महिन्याच्या आधी, सॉरी, 12 महिन्याच्या आधी जर तुम्ही विकता तर 18 ते 20% टॅक्स लागणार आहे. आणि 12 महिन्याच्या नंतर जर तुम्ही विकता तर तुम्हाला 12% साधारण टॅक्स लागणार आहे. म्हणजे जास्त दिवसांनी जर तुम्ही विकणार तर कमी टॅक्स, कमी दिवसात विकणार तर जास्त टॅक्स. सिम्पल. ओके. आणि ते तुम्हाला तुमचे सीए सांगतील टॅक्स बद्दल, ज्यांच्याकडून तुम्ही रिटर्न फाईल करता ते तुम्हाला